मी डॉक्टर दिलीप कुमार उरणकर, उरण वेलनेस सेंटर ॲक्युपंक्चर सेक्शनमधून बोलत आहे. आमच्याकडे सुजल मोहन कोळी हे इथले लोकल हे आहेत, रहिवासी आहेत. यांना लहानपणापासून एक साईडला बॅलन्स जाणे, पडणे आणि फिट येत होती. ते आमच्याकडे आले. त्यांचा तो EEGचा रिपोर्ट आहे. कॅमेरा क्लोज कर. हा EEGचा रिपोर्ट आहे. इथं क्लिअर कट लिहिलेला आहे, रेकॉर्ड इज ॲबनॉर्मल. इज अ नेम सुजल एम कोळी. ठीक आहे. आणि रिपोर्ट कन्क्लुजन रिपोर्ट आहे, स्लीप रेकॉर्ड इज ॲबनॉर्मल. ठीक आहे. आणि आठवड्यातून ह्याला एक वेळेस अशी फिट येत राहते. त्याच्यानंतर त्या लोकांनी ब्रेनचा जो एक MRI फाइंडिंग घेतली होती, त्याच्यामध्ये पण त्यांना प्रॉब्लेम सापडला होता. फाइंडिंग लेफ्ट सेरेब्रल हेमेट्रॉफी हा रिपोर्ट तू मागं पुढे करायचं ना. सेरेब्रल हेमेट्रॉफी दिलेलं आहे, प्रोग्रेसिव्ह ब्रेन ॲट्रॉफी होत होती. त्याच्यानंतर आम्ही त्याला TCM ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन सिस्टममध्ये ॲक्युपंक्चर आणि चायनीज मेडिसिनची थेरपी चालू केली. त्याच्याबरोबर आयुर्वेदिक स्नेहस्वेदन रेचन बस्ती पण घेतली थोड्या दिवसासाठी. त्याच्यानंतर डोक्यावर शिरोधारा पण घेतली आणि त्याला 3 महिन्यामध्ये रिझल्ट आला. 3 महिन्यानंतर पेशंटकडे कॅमेरा कर. 3 महिना मेडिसिन खाल्ल्यावर फिट यायचं बंद झालं. 3 महिन्यानंतर मग नंतर आपण दुसऱ्या कामावर गेलो, जे बॅलन्स जाणे वगैरे त्याच्यावर काम सध्या करत होतो आपण. ओके. आता जर आपलं जे काम चालू आहे ते बॅलन्स एरियावर आहे. हा बॅलन्स कोरियन ॲक्युपंक्चर थेरपी बोलतात त्याला. बॅलन्स एरियामध्ये आपण इक्विलिब्रियम एरिया, व्हिज्युअल एरिया आणि स्पीच एरियावर काम करत आहोत सध्या. त्याच्या स्पीचवर काय इफेक्ट येऊ नये आणि डोळ्यावर काय इफेक्ट येऊ नये आणि त्याचा तोल जाऊ नये. बॅलन्स एरियामध्ये, ऑक्सिपिट एरियामध्ये आपण काम करत आहोत आता. आणि हे ॲक्युपंक्चर थेरपी हे काही हानिकारक नाही आहे. आता WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं पण हिला हे केलेलं आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिल गठन झालेली आहे आणि बरेच ॲक्युपंक्चरिस्ट लायसन्स होल्डर आहेत. मी पण लायसन्स होल्डर आहे. आणि ब्रेनवर जेवढ्या काय सर्जरी आहेत किंवा जेवढे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स होतात, जसं की फिट्स आहे म्हणा किंवा पोस्ट हॅमरेज बोला किंवा पोस्ट सर्जरी बोला, काही कॉन्ट्राइंडिकेशन्स शरीरामध्ये तसेच राहतात. जसं की इनव्हॉलेंटरी मुवमेंट असते, ती इनव्हॉलेंटरी मुवमेंट कंट्रोल करण्यासाठी आपण ॲक्युपंक्चरचा हे घेऊ शकतो, सहारा घेऊ शकतो. आता मी हे करत आहे. दिस इज द एरिया, दिस इज अ स्पीच एरिया, दिस इज अ स्पीच एरिया. This is a visual area. And this is the equilibrium area. Like this, the same needling will be bilateral at scalp. याच्याबरोबर अल्टरनेटिव्ह सिस्टम ऑफ मेडिसिनमधून त्यांना चायनीजचे काही हर्ब्स असतात, त्याचा ड्रॉप्स किंवा पावडर दिलं जातं. त्याच्यामुळं हिची रिकव्हरी आहे फास्ट होते आणि कुठलेही हर्ब्स मेडिसिन असल्यामुळं कुठलेही त्याला साईड इफेक्ट नाही. याच्यानंतर या ठिकाणी ह्याच पॉईंटवर लेझर पण घेतला जातो, ज्याची जे हार्ट्स असतात 3000 हार्ट्स असतात सेटिंग,
आणि ज्वेल्स असतात 18 ज्वेल्स सेटिंग असते. ह्या पॉईंटवर तुम्ही त्या ठिकाणी लेझरचे पण पॉईंट देऊ शकता. आणि लेझर जी वापरायची ते 500 to 900 नॅनोमीटरची लेझर वापरू शकता. असं पण तुम्ही जर एखाद्याला निडल फोबिया असतो, तर निडल फोबिया जर असेल तर त्या ठिकाणी निडलच्या ऐवजी तुम्ही ॲक्युपंक्चर ही आता लेटेस्ट जी आहे ती वापरू शकता आणि पेशंटला ट्रीट करू शकता. फक्त 6 निडलनी ब्रेनच्या 3 प्रॉब्लेमवर आपण काम करू शकतो. एक आहे व्हिज्युअल एरिया, दुसरा आहे स्पीच एरिया आणि तिसरा आहे बॅलन्स एरिया. आणि असंच ह्याला एक अर्धा घंटा ठेवायचं, त्याच्यानंतर थेरपी संपली. अशा थेरपी आठवड्यातून अल्टरनेट डेज जर केल्या तर कमीत कमी 2-3 झाल्या पाहिजे आणि महिन्यामध्ये 12 झाल्या पाहिजे. तर असं 3 महिने केले तर ह्या प्रॉब्लेमवर जवळजवळ 50 ते 90% कंट्रोल होतं. आणि 100% आपण बोलू शकत नाही, कारण ही थेरपी पर पर्सन आणि ॲज पर एज, बॉडी वेट आणि डॅमेजेस, इंटरनल डॅमेजेस त्याच्यानुसार ती व्हॅरी करत जाते. कुणाला 3 महिन्यात होतं, कुणाला 2 महिन्यात होतं, कुणाला 9 महिने लागतात. पण रिझल्ट हा येतो इफ यू कन्सिस्टंटली अटेंडिंग अ थेरपीज अँड शेड्यूल, तर तुम्हाला त्याचा जरूर फायदा भेटतो. फिट तर आपण हार्डली 3 महिन्यामध्ये 90 डेजमध्ये फिटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. कसली टाईपची फिट आहे, पहिले सीझर येते, नंतर मग फिट येते. अशा प्रकारचे सीझर्स आपण ठीक करू शकतो. थँक्यू.